वाडा भिवंडी महामार्गावर रस्त्याच्या अपूर्ण बांधकामामुळे एका तरुणाने त्याचा पाय गमावल्याची बातमी समोर येते। दरम्यान वाडा अंबाडी मार्गावर असलेल्या मुसारणे फाट्याजवळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून ते अर्धवट अवस्थेमध्ये सोडण्यात आलंय आणि एवढं असून सुद्धा या ठिकाणी सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं सूचना फलक, बॅरिकेड्स नाहीयेत आणि कोणतीही पूर्वसूचना देणारे फलक देखील नाहीयेत। त्यामुळे वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय, त्यांचे हाल होत आहेत आणि अशातच एका तरुणाने त्याचा पाय निकामी झाल्याची बातमी समोर येते। दुचाकीस्वार प्रसाद महाडिक हे गाळा कंपनीत कामाला होते आणि ते कामावरून संध्याकाळी घरी जात असताना त्यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांनी त्यांचा पाय गमावलाय। वाडा भिवंडी मार्गावर वाहनांची सतत गर्दी असते। या महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी रस्त्याच्या भागामध्ये घसरली आणि यावेळी पाठीमागून येणाऱ्या वळण घेत असलेल्या ट्रकच्या टेलर खाली त्यांचा पाय आढळला आणि त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांचा पाय निकामी झाल्याची बातमी समोर येते। अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना मदत करत रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र वाडा भिवंडी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाकडे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय, स्थानिकांनी केलाय। यावर योग्य ती कारवाई करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे असं देखील म्हटलं जात आहे। मात्र याकडे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा देखील आरोप नागरिकांनी केला। हा प्रकार केवळ अपघात नसून रस्ता ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाचा परिणाम असल्याचं देखील म्हटलं। यावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय आणि दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी नागरिकांनी केलेली आहे।